बीते दिन मीरा भाईंदर शहर में हुए हादसे को देखते हुए मीरा भाईंदर शहर के पत्रकारों ने सर्वदलीय पार्टी के नेताओं और एमबीवीवी पुलिस कमिश्नर को एक छत के नीचे लाकर शहर में कैसे शांति कायम की जाए इस पे चर्चा की। शहर में जो विवाद हुआ था उसको देखते हुए बाहरी नेताओं द्वारा शहर में आकर शहर का माहौल खराब न करने के लिए उन पर रोक लगाने का प्रस्ताव पत्रकारों ने नेताओं के सामने रखा और नेताओं ने भी पत्रकारों की बात पर सहमती जताई। 21 जानेवारीच्या रात्री नयानगरमध्ये जी घटना घडली आणि त्याच्यानंतर त्याचे पडसाद जे शहरामध्ये विविध ठिकाणी तोडफोड म्हणा किंवा दंगलसारखी परिस्थिती जी एक निर्माण शहरामध्ये झाली आणि त्याच्यापेक्षा जास्त जे एक तणाव जो एक धार्मिक एक तणाव जो शहरामध्ये जो निर्माण झाला होता, कारण आपण मीरा भाईंदर शहर जे आहे हे 1991-92च्या दंगलीत सुद्धा शांत होतं। तर तसं असताना असं काय झालं की हे आताच एवढं मोठं सगळं तणाव आणि दंगलसारखी परिस्थिती ह्या शहरात निर्माण झाली। तर त्या अनुषंगाने आम्ही शहरातील पत्रकारांनी आम्ही पुढाकार घेतला। आम्ही सर्व राजकीय पक्षांना एकत्र केलं, पोलीस असतील, महानगरपालिका प्रशासन, त्या सगळ्या प्रमुख जे लोकप्रतिनिधी होते, आमदार असतील, त्या सगळ्यांची एकत्र आम्ही इकडे एक बैठक जी आज आयोजित केली होती की मागचं जे झालं ते झालं, परंतु ह्याच्यापुढे शहरातलं वातावरण पूर्णपणे सुरळीत व्हावं, एक पहिल्यासारखं आनंदाने सगळ्यांनी गुण्यागोविंदाने राहावं आणि कुठल्याही प्रकारचा तणाव राहू नये आणि भविष्यात सुद्धा असले प्रकार घडू नयेत, ह्या अनुषंगाने आजच्या ह्या बैठकीचं आयोजन केलं होतं। आणि ह्या बैठकीमध्ये माननीय पोलीस आयुक्तांसह शहरातील दोन्ही आमदार असतील, माजी आमदार असतील, सर्व पक्षांचे प्रमुख असतील, महानगरपालिकेचे आयुक्त असतील, हे सर्व उपस्थित होते आणि सर्वांनी आपली भूमिका अतिशय चांगल्या पद्धतीने आणि स्पष्टपणे एक त्यांनी मांडलं की ह्या शहरामध्ये पुन्हा पहिल्यासारखी शांतता आणि आनंदाचं वातावरण जे आहे हे निर्माण करणार, तसं त्यांनी आश्वासन दिलं। आणि त्याचबरोबर प्रशासनाने आणि सगळ्यांनीच एक मागणी केली की जे अशा पद्धतीने जे समाजविघातक जी प्रवृत्ती आहेत, जे दंगल करणारे दंगलखोर असतील किंवा जे समाजकंटक असतील, ह्यांच्यावरती कठोरपणे कारवाई करावी, अशा पद्धतीने सगळ्यांनीच मागणी केली। आणि अशा पद्धतीने आजची ही चांगल्या वातावरणामध्ये ही आजची सर्वपक्षीय प्रशासकीय सभा जी एक बैठक होती ही संपन्न झाली आहे। आणि मला असं खात्री आहे की पत्रकारांनी ह्या शहरामध्ये जी भूमिका घेतली आज आणि अशीच भूमिका ह्या पुढेही आम्ही सगळे पत्रकार घेत राहू आणि शहरातलं वातावरण निश्चितच पहिल्यासारखं आता आनंदाचं होईल वातावरण।